निवडणुकीच्या अगोदर वेळोवेळी या महाराष्ट्रामधल्या ओबीसींना मी आव्हान केलेलं होतं की जिथं आम्ही उमेदवार दिलेले आहेत ओबीसींचे त्या उमेदवारांव्यतिरिक्त उर्वरित ठिकाणी तुम्ही या महाराष्ट्रामध्ये महायुतीला मतदान करावं असं मी अनेक प्रेसमधून या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरामध्ये या महाराष्ट्रातल्या लोकांना सांगितलेलं होतं आणि त्याचा परिणाम या महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीनं ओबीसी विजयंती एसबीसी म्हणजे व्यवस्थेमधल्या सर्व लोकांनी एकत्रित येऊन भरभरून मतदान केलेलं आहे। त्या सर्व ओबीसी बांधवांचं त्या सर्व एससी एसटी प्रवर्गातल्या बांधवांचं मी विशेष आभार व्यक्त करण्यासाठी आज मी प्रेस घेतलेली आहे। आणि खरं तर ही आपली एक पायरी किंवा एक लढा आपण यशस्वी केलेला आहे, परंतु खरी लढाई आता इथून पुढे आपल्याला लढायची आहे। कुणीतरी प्रेस घेतली म्हणून मी प्रेस घ्यावी, खरं तर कंटाळा आलाय कुणाच्या तरी प्रेसला उत्तर देण्यासाठी प्रेस घ्यावी। कारण पुढचा माणूस तेवढ्या ताकदीचा पाहिजे, तयारीचा पाहिजे, त्याचं ज्ञान तेवढं पाहिजे। परंतु एक बावळट माणूस उठसूट उठतो आणि दिवसभरामध्ये 3-4 वेळा भूमिका बदलतो आणि या भूमिका बदलत असताना खोट्या माहितीच्या आधारे महाराष्ट्राला आणि विशेष करून माझ्या मराठा बांधवांच्या तरुणांच्या डोक्यामध्ये काही वेगळी माहिती पसरवून या महाराष्ट्रामध्ये सामाजिक तेढ निर्माण करतो। म्हणून वेळोवेळी महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला, परंतु जरांगे नावाच्या माणसाच्या प्रेसला उत्तर देण्यासाठी किंवा उत्तर देण्याचा कंटाळा आलाय। महाराष्ट्रातल्या सगळ्या सुज्ञ मतदारांनी जो निर्णय घ्यायचा तो घेतलेला आहे, परंतु खरी लढाई आता इथून पुढे आपल्याला लढायची आहे। कारण आता जो कोणी मुख्यमंत्री या महाराष्ट्राचा होईल त्यांच्या समोर आपली एक मागणी असेल की पंचायत राजचं आरक्षण ओबीसींचं कधी सस्टेन होणार आहे, न्यायालय त्याच्यावरती कधी सुनावण्या घेणार आहे आणि त्या सुनावण्या घेण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे का, आणि पंचायत राजच्या निवडणुका कधी होणार आहेत, हे मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये आपल्याला उभं करायचं आहे। आणि पंचायत राजच्या निवडणुका घेण्यासाठी नवीन येणाऱ्या मुख्यमंत्र्यावरती आपल्याला खूप मोठा दबाव या महाराष्ट्रामध्ये निर्माण करायचा आहे आणि ही चळवळ आपल्याला लढायची आहे। म्हणजे पुढे आपल्याला ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत, जे प्रश्न जेन्युइन आहेत, जे प्रश्न सामाजिक न्यायाचे आहेत। हाच जरांगे निवडणुकीच्या अगोदर म्हणत होता की 130 जागावरती बिमोड करायचा आहे, नायनाट करायचा आहे, सुपडा साफ करायचा आहे। मराठ्यानो आता तयारीत राहा, भुजबळांना पाडायचं आहे। भुजबळांचं काय नाव घेतलं की याची जहागिरी आहे का? येवल्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत 40-41 मिटिंगा घेणारा हा जरांगे म्हणला परळीमध्ये धनंजय मुंडे असं सुद्धा बोलला नाही हा, तर धन्या म्हणला, धन्याला पाडायचंय, कळमनुरीमध्ये पाडायचंय म्हणला, परत गंगाखेडला पाडायचंय म्हणला, जतमध्ये पाडायचंय म्हणला। अशा अनेक मतदारसंघ आहेत की या लोकांना आपल्याला पाडायचं आहे। हा मेसेज या माणसानं महाराष्ट्रामध्ये दिला, पण याच जरांगेला माझं सांगणं आहे की तू जिथं जिथं मेसेज दिलास तिथं तिथं विक्रमी मतानं ही माणसं निवडून आलेली आहेत। त्यामुळं ही मला वाटते जरांगेच्या नावानं ही मी अगदी शेवटची प्रेस घेईन। इथून पुढे विजन सक्सेस झालं, एक पायरी आमची सक्सेस झालेली आहे। कारण ओबीसीच्या समोर समर्थ पर्याय, समर्थ पक्ष किंवा समर्थ उमेदवार आमच्याकडे समर्थ पर्याय देऊ शकलो नाही। त्यामुळे आम्ही जे काही 8-9 उमेदवार उभे केलेले होते आणि मी ज्यांच्या सभा घेतल्या त्यांना भरभरून मतं दिलेली आहेत, त्याची लिस्ट मी तुमच्या समोर वाचू शकतो। कालच जरांगे नावाचा खुळचट बावळट माणूस, कुठलीही माहिती न घेता बोलणारा माणूस, त्याला माझं सांगणं आहे मी जिथं सभा घेतल्या ना तिथल्या लोकांची यादी मी आणलेली आहे तुमच्या समोर, आणि त्या माणसांना किती मतं पडलेली आहेत, त्या 9 उमेदवारांना जिथं जिथं मी सभा घेतलेल्या आहेत त्याची यादी मला खरं तर या महाराष्ट्राला वाचून दाखवायची आहे। त्यामुळे जरांगे नावाच्या माणसानं थोडासा अभ्यास करून थोडीशी माहिती घेऊन बोलावं। खूप आज जरांगेला माझं एक सांगणं आहे, अरे तू भुजबळांना पराभूत करायला गेलास, त्या राजेश टोपेचं काय झालं? 63,000 मतं पडलेले आहेत। जरांगे नीट माहिती घे आणि मी जर काही चुकीचं बोलत असेल तर तुझ्या सल्लागारांना विचार। मी तुम्हाला गणेश हाकेंबद्दल सांगितलं, बघा माजलगाव मतदारसंघ बीड जिल्ह्यातला माधव तात्या निर्मळांना आमचा पाठिंबा होता, तिथं त्यांना 35,000 मतं पडलेले आहेत। जरांगे परत कान खोलून ऐक, आमच्या प्रियंकाताई खेडकर गेवराई, जिथं तू बालेकिल्ला समजत होता ना त्या गेवराईमध्ये आम्ही प्रियंकाताई खेडकर यांना उभं केलं होतं। 31,200 मतं तिथं पडलेले आहेत माझ्या उमेदवाराला। कान खोलून ऐक, 800-900 लबाड बोलायचं नाही, महाराष्ट्राच्या जनतेला उल्लू बनवायचं नाही।
परत तुम्हाला सांगतो, प्रवीण रणबागुल, एक मातंग समाजामधला एक ऊसतोड मजुराचा मुलगा मी भूमपलांड्याला उभा केलेला होता. त्या ठिकाणी प्रवीण रणबागुल या एससी समाजातल्या तरुणाला एकदम तोकड्या साधनानिशी तो निवडणूक लढला. त्यांना मतं पडलेली आहेत, 11,000 मतं पडलेली आहेत. आणि तिथं निवडून आलेला तुझा उमेदवार किती आहे आणि किती फरक आहे हे तुला माहिती आहे.